मुंबई महापालिकेच्या सर्व जागांवर लढण्यासाठी तयार रहा. उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना. युती आघाडी होईल नाही होईल माहित नाही, पण मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक. ठाकरेंची भूमिका स्पष्ट. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनसे संघटनेत होणार बदल. काम न करणाऱ्या विभागाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांना देणार नारळ. जुलैच्या पहिल्या आठवड्यात नवीन नेमणुका जाहीर होणार. बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय? मनसेसोबत युतीबाबत एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर. बोल बच्चन भैरवींना उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. भाजपचं नामोनिशाण मिटवण्याचं ठाकरेंचं वक्तव्य, तर पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलता. बावनकुळेंची टीका. भाजप प्रवेशाचा विषय माझ्यासाठी संपलाय. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर एकनाथ खडसेंचं वक्तव्य, तर मुख्यमंत्री भेटीत वाईट काय? गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. बारामतीत शरद पवारांसोबतच्या कार्यक्रमाला अजित पवारांची दांडी. माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी प्रचारात मग्न. जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात एका मांत्रिकाला अटक. सातारा पोलिसांची दिल्लीत मोठी कारवाई. 1 कोटीतील काही हिस्सा मांत्रिकाला मिळणार होता अशी माहिती. संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द. कमी किमतीत हॉटेल लाटण्याचा आरोप झाल्यानं मंत्री संजय शिरसाटांची माघार. बोगस शिक्षक भरती घोटाळ्याला राजकीय पाठबळ. माजी आमदार ना. गो. गाणार यांचा आरोप. 30 जूनला मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर मुंबई बँकेच्या संचालकपदी. घोसाळकरांच्या नियुक्तीमागे भाजपची मोठी खेळी असल्याची चर्चा. मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी. मारहाणीत महिलेच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुसळधार पावसानं भंडारदऱ्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील धबधबे प्रवाहित. धरणाच्या कुशीतील कोळत्रेंभे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. ज्ञानोबा आणि तुकोबारायांच्या पालख्या पुणे शहरात दाखल. पादुकांच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी. हेलिकॉप्टरमधून पालखीवर पुष्पवृष्टी.